हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत मटणाची भाजी। तर बघा, त्यासाठी मी बारीक केलेला अद्रक घेतलेला आहे, तीळ, लसूण, गॅसवर भाजलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, खोबरे आणि थोडासा कच्चा मसाला। त्याचबरोबर मसाले पाहून घेऊया। काळे तिखट, धना पावडर, मिरची पावडर, मटण मसाला, हळद आणि नमक। तर सर्वात पहिले आपण तीळ आणि खडा मसाला बारीक करून घेऊया। तर बघा, हे सर्व मसाले आपण कच्चेच बारीक करून घेऊया, म्हणजे आपल्या मसाल्याला खमंग वास सुटेल। तर बघा, तीळ आणि खडा मसाला थोडा बारीक झालेला आहे। तर याच मसाल्यामध्ये आपण खोबरे टाकून बारीक करून घेऊया। तर बघा, आपल्याला पाहिजे एवढा हा मसाला बारीक होत नाहीये, त्याच्यामुळे थोडेसे पाणी ओतून बारीक करून घेऊया। तर चला मग आपण बघूया आपला मसाला बारीक झाला का नाहीये। तर बघा, चांगला बारीक झालेला आहे। तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा, मसाला काढून घेतलेला आहे। तर याच भांड्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि कांदा बारीक करून घेऊया। हा कांदा बघा, मी गॅसवर भाजून घेतलेला आहे। तर बघा, कांदा, अद्रक, लसूण बारीक झालेलं आहे। तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि बारीक करून घेऊया। तर पाहू शकता, आपला हा मसाला तयार झालेला आहे। हा पण मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया। टोमॅटो खूप बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, टोमॅटोची पण ग्रेव्ही झालेली आहे। आपला 3 प्रकारचा मसाला झालेला आहे। ही टोमॅटोची ग्रेव्ही, हे लसूण, अद्रक आणि तीळ, आणि हा कांदा, लसूण आणि कोथिंबीर। तर पाहू शकता, मी एका मोठ्या कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल ओतून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण खोबरं, लसूण, अद्रक केलेली पेस्ट टाकून घेऊया आणि कांद्याची पेस्ट। हा मसाला फ्राय झालेला आहे। तर याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घेऊया आणि ही ग्रेव्ही पण छान मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया। तर बघा, हा मसाला चांगला फ्राय झाला आहे। तर त्याच्यामध्ये बारीक केलेले तीळ आणि खोबऱ्याचा खीस टाकून घेऊया। हा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। चला तर मग यात घेतलेले आपण मसाले टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती एक 10 मिनिटं ठेवूया। तर फायनली आपला मटणच्या भाजीचा मसाला तयार झाला आहे। तर पाहू शकता, खूप मस्त वास येतोय। तर बघा, अर्धा किलो बोकडाचं मटण आणलेलं आहे। तर त्याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर नमक, थोडीशी हळद, हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया आणि नंतर कुकरमधून 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। तर पाहू शकता, 15 मिनिटं झालेले आहे। तर एका कुकरमध्ये 2 पळी तेल ओतून घेऊया। तर बघा, तेल गरम झालेले आहे। तर आपण घेतलेले मटण टाकून घेऊया। चांगले मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचे, म्हणजे हे पटकन शिजलं जातं। तर बघा, गरम पाणी ओतलेलं आहे। तर याच्यात आपण मीडियम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया
आणि नंतर भाजी बनवूया. चला तर मग आपण पाहूया मटण शिजले की नाही आहे. बघा, पाहू शकता पूर्णपणे शिजला आहे. तर पाहू शकता मसाला फ्राय झालेला आहे. तर याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकून घेऊया. पूर्णपणे मटण टाकलेलं आहे. तर याला 10 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून देऊया. तर बघा, फायनली आपली मटणची भाजी तयार आहे. पाहू शकता खूप छान झाली आहे. तरी पण खूप मस्त आली आहे. तर चला, फायनली आपली मटण थाळी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.